फडणवीसांवरच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांना कोण गांभीर्यानं घेतं असा सवाल आशिष शेलार यांनी केला. तर आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलंय असं प्रत्युत्तर प्रसाद लाड यांनी दिलं. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची वैफल्यग्रस्त अवस्था असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ठाकरेंना चिथावणीची भाषा शोभत नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का असा सवालही त्यांनी केलाय. तर ठाकरे कुटुंबावर बोलावं एवढी त्यांची अवकात नाही अशा शब्दात अनिल परब यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलंय. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तरुणांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात हे 20 तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता आहे. मविया सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी भाष्य केलंय. जे गरजेचं असेल ते नक्की केलं जाईल असं CP राधाकृष्णन यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत म्हटलंय. ते मुंबईत बोलत होते. महायुतीच्या 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात आलेल्या उद्योगांची श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली. किती उद्योग आले, किती गुंतवणूक झाली, किती रोजगार निर्मिती झाली याची श्वेतपत्रिका आचारसंहितेआधी उद्योग विभाग काढणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत अंधेरी पूर्व मतदारसंघावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपच लढणार आणि जिंकणार असा दावा अमित साटम यांनी केलाय. तर स्वीकृती शर्मा यांनीही यापूर्वी या जागेवर दावा केलाय. अमोल मिटकरींवर हल्ला केल्याप्रकरणी मनसेच्या 13 जणांना जामीन देण्यात आलेला आहे. अकोला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता यांना जामीन मंजूर करण्यात आला. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांच्यावर जहरी टीका केली. देशपांडे यांनी थोबाड चालवल्याशिवाय त्यांचा मालक त्यांना भीक टाकणार नाही म्हणून ते बेताल वक्तव्य करतात अशी टीका मिटकर यांनी केली आहे. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला UPSCनं दोषी ठरवले. त्यासोबतच पूजा खेडकरचं प्रशिक्षणार्थी पद रद्द करण्यात आलेलं आहे. तिच्यावर UPSC परीक्षा देण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर याचा दावा त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला होता. पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू असतानाच हा दावा करण्यात आला. तसंच त्यांच्यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचाही आरोप पूजा खेडकर यांच्या वकिलांनी कोर्टात केलाय. दिव्यांगांच्या नावानं नोकरी मिळवणाऱ्यांना 15 ऑगस्ट नंतर प्रहार कार्यकर्ते चपके देतील असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. आता प्रहार स्टाईल दणके देणार असंही ते म्हणाले. संभाजीनगरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंसमोर महिला कार्यकर्त्यांनी राडा केला. महिला आघाडी अध्यक्षांविरोधात कार्यकर्त्यांनी तक्रार केली. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या समोरच महिला कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. अखेर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. नाशिकमधील स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. संभाजी महाराजांवर केलेल्या टीकेमुळे स्वराज्य संघटनेनं आंदोलन केलं. तर जितेंद्र आव्हाडांच्या घरी जाऊन आंदोलन करणार असं देखील यावेळी आंदोलकांनी सांगितलं. बीडच्या धानोरा रोडची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी ठिय्या आंदोलन झालं. प्रशासनानं नागरिकांच्या समस्येची दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. उल्हासनगरात मनसेनं डोळ्यावर पट्टी बांधून महापालिकेत आंदोलन केलं. शहरातील विकास कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत. मात्र याकडे आयुक्तांचं लक्ष नसल्यानंच मनसेनं डोळ्यावर पट्टी बांधत अनोखं आंदोलन केलं. मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेच्या सायंदव रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल बंद करण्यात आला आहे. या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाची पुनर्बांधणी होईपर्यंत नागरिकांना धारावी धोबीघाट पादचारी पूल आणि सायन्स स्टेशनच्या उत्तर टोकाच्या पादचारी पुलाचा वापर करता येणार आहे. दूध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दर देणं बंधनकारक केल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या आदेशाचं पालन न करणाऱ्या दूध संकलन केंद्रांवर थेट गुन्हे दाखल करणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.
राज्यातील शाळांची आजपासून झाडाझडती घेतली जाणार आहे. विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाअंतर्गत शाळेत मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. कोकणात गावी जाणाऱ्या मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळानं जादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येतील. सिंधुदुर्गात हत्तीरोगाचे 5 रुग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक आमदारांनी आणि माजी खासदारांनी आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. ठोस उपाययोजना राबवण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा झपाट्यानं वाढ झाली आहे. कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली. 40 फूट 6 इंच इतकी कृष्णा नदीची पाणी पातळी झाली. पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. प्रियंका आणि राहुल गांधी वायनाडकडे रवाना झाले आहेत. केरळच्या वायनाडमध्ये पावसामुळे भूस्खलन झालं. त्या ठिकाणी ते भेट देणार आहेत. भूस्खलनात 167 नागरिकांचा मृत्यू झालाय. गोंदियात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखोरा गावात गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील जीवनावश्यक वस्तूंसह संपूर्ण घर जळून खाक झालं. मावळच्या चौराई मंदिरात दिवसाढवळ्या 19 किलोची सिंहाची मूर्ती चोरीला गेली आहे. मंदिराच्या समोरच चांदीचा मुलामा दिलेली ही मूर्ती होती. हातात लोखंडी पहार घेऊन आलेला हा चोरटा काही क्षणातच सिंहाची मूर्ती काढून घेऊन फरार झाला. गोंदियात दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. चोरटे चाकू, लोखंडी रॉड, रस्सी आणि मिरची पावडर घेऊन दरोड्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी छापा टाकत 3 आरोपींना अटक केली आहे.